निखिल वाघ यांची गाडी जी आहे ती काल वैभव कुठळे या खरं तर कार्यकर्त्यांना चालवलेली होती आणि संपूर्ण घटनेचा साक्षीदार आहे। काल तू किती वाजता निखिल वाघ यांकडे गेलेला होता आणि नेमकं काल काय घडलं? माझे मित्र ॲडव्होकेट बाळकृष्ण निळकर आणि ॲडव्होकेट आसिम सरोदे मी यांच्या घरी काल 4 वाजता पोहोचलो होतो निखिल वाघ यांना घेण्यासाठी। तिथं आम्ही त्यांच्या घरी 4 वाजता पोहोचलो। तिथं बरेचसे पोलीस आलेले होते, 100 पोलीस असतील, ACP सिनियर PI असे लेवलचे पोलीस येऊन बसलेले होते। त्यांनी आम्हाला 3 ते 3.5 तास घरामध्येच ठेवलं। त्यांनी आम्हाला काय 10 मिनटं करून ते वेळ मारून नेत होते। पण नंतर निखिल सरांना ते अस्वस्थ व्हायला लागलं, त्यामुळे ते म्हणले की मी थांबू शकत नाही, मला तर निघायचं आहे। त्यांनी मला गाडी काढायला सांगितली। मी ती आमचे मित्र बाळकृष्ण निळकर त्यांची ती गाडी काढली आणि ती गाडी घेऊन मी निघालो असताना प्रभात रोडवरती गल्ली नंबर 4 पाशी सर्वात पहिला आमच्यावरती हल्ला झाला। त्या हल्ल्यामध्ये काही भाजपचे कार्यकर्ते होते। त्यानंतर आम्ही तिथून पुढे प्रभात रोडनीच खंडोजीबाद चौकात आलो। त्यावेळेस आमच्या गाडीवरती दगड मारण्यात आले। तिथं काही पोलीस तिथं आले। जोपर्यंत आम्ही घरातून निघलो त्यावेळेस पोलिसांचं संरक्षण नव्हतं, पण खंडोजीबाद चौकात आल्याच्या नंतर आम्हाला काही पोलिसांनी, क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी जे सिव्हिलमध्ये होते, म्हणजे पोलीस कोणत्या आणि का ते भाजपचे गुंड कोणते हे कळत नव्हतं। अशा वेळेस मग आम्ही तिथून गाडीचा U-टर्न घेतला। आम्ही गरावळे कॉलेजच्या बॅक साईडने SM जोशी पुलावरून वैकुंठ स्मशानभूमीतून गाडी घालून सेनादत्त पोलीस चौकीपाशी करते होते। खंडोजीबाबा चौकामध्ये ज्यावेळेस तुमच्या गाडीवरती दगड मारण्यात आले, किती कार्यकर्ते? 50 ते 60 कार्यकर्ते असतील अंदाजे। आणि तिथून मग आम्ही काच कुठं फुटली? गाडीची काच सर्वात पहिली फुटली खंडोजीबाद चौकात, फ्रंट काच फुटली खंडोजीबाद चौकात। आणि दुसरी काच लागली काय? ती काच ज्यावेळेस दगड मारणे, गाडीची काच मला नाही लागली, गाडीची काच लागली निखिल सरांना आणि आसिम सरांना लागली। आसिम सरांच्या डोक्यात ती काच लागली। कालचा कसा प्रसंग होता नेमका की एवढं अचानक? म्हणजे आपण मुळशी पॅटर्न पिक्चर कसं बघतो की गुन्हेगार पळतायत, त्यांच्या मागे अजून काही गुन्हेगार पळतायत, मारामारी चित्र, तशा प्रकारचा तो एक सीन होता। चालवताना भीती वाटली कारण निखिल वाघळे गाडीमध्ये होते, आसिम सरोदे होते, दगड तुमच्या गाडीवरती जर फेकण्यात येत आहेत, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये गाडी चालवणं किती कठीण? कसं आहे सर, पुरोगामी विचारांचा कार्यकर्ता आहे। अशा छोट्या मोठ्या गोष्टींना आम्ही घाबरणारे नाही आहे। असे हल्ले करून किती करतील? अशा हल्ल्यांना आम्ही अजिबात घाबरत नाही। मी पण एका पक्षाचा कार्यकर्ता। काय मागणी असणार आहे पुढची? आता काय कारवाई करण्यात यावी त्यांच्यावरती? गुन्हे 100% ज्यांनी याच्यावरती आमच्यावरती हल्ला केला त्यांच्यावरती 100% गुन्हा दाखल झालाच पाहिजे। आपण पाहतोय की वैभव कुटळे जे आहेत ते सांगतायत काल ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावरती गुन्हे दाखल होऊन कारवाई करावी अशी मागणी चालक वैभव कुटळेने केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV 9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।